ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन सुविधा उभारण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची ठोस मागणी। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर जागतिक पातळीवरील सुप्रसिद्ध व्याघ्र पर्यटन स्थळ आहे। दरवर्षी लाखो पर्यटक येथे वन्यजीव आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात। याकरिता सर्व गेटवर चार्जिंग स्टेशन, माहिती केंद्र, सुरक्षित प्रवासासाठी ई-बस या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे। आमदार मुनगंटीवार यांनी निवेदनात म्हटले की सध्या कोर व बफर क्षेत्रातील सर्व गेटवर सफारीसाठी केवळ जिप्सी वाहनाचा वापर होतो। मात्र हे दर मध्यमवर्गीय व अल्प उत्पन्न गटातील पर्यटकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाहीत। येत्या 1 ऑक्टोबरपासून सफारी शुल्कात पुन्हा वाढ होत असल्याने या घटकातील लोकांना ताडोबातील वन्यजीव व निसर्ग सौंदर्यापासून वंचित राहतील, हे खेदजनक बाब आहे। या वाढीव शुल्कावर पुनर्विचार करण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार